नमस्कार, हाय यूट्यूब फॅमिली. नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेतच आहे बरं. तर रेसिपीचा व्हिडिओ घेऊन येले तुमच्यासाठी. मला जशी रेसिपी येईल तशी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे बरं. तर रेसिपीच्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या तुम्ही सर्वांनी. व्हिडिओला सपोर्ट करा बरं. माझ्या लॉंग व्हिडिओला जसा शॉर्ट व्हिडिओला लाईव्हला सपोर्ट करता तसंच लॉंग व्हिडिओला पण सपोर्ट करा. आणि तुमच्यासाठी आज आपण बनवूया बुंदीचे लाडू. तर बुंदीचे लाडू बनवूया. आज आपण ही रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल. तर चला मग आज आपण बुंदीच्या लाडूला सुरुवात करूया. चला आता आपण इथं रेसिपीला सुरू करू. तर इथं मी एका पातेल्यामध्ये बेसन पीठ घेतलंय. तर आता हेच बेसन पीठ आपण ह्या बाजूच्या पातेल्यामध्ये पण काढून घेऊया. थोडं थोडं, जास्त नाही बरं, थोडं थोडं काढून घ्यायचं. थोडं थोडं काढल्याच्या नंतर आपण ह्या पण पातेल्यामध्ये काढून घ्यायचं जास्त, म्हणजे 2-2 पळी बेसन पीठ. परत मी आता हे पातेल्यात कमी बेसन पीठ दिसतंय तर मी ह्याच्यामध्ये आणखी थोडं बेसन घालून घेते. अंदाजे मी 1.25 किलो बेसन वापरते इथं सगळं मिळून. तर आता ह्याच्यामध्ये बेसन टाकून घेतलंय. थोडं जास्त वाटायला कमी करते. तर आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेते. 1 गिलास पूर्ण पाणी बसते, त्यामुळं एवढं टाकून घेते. आणखी अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊ ह्याच्यामध्ये. आणि आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यात पण बाजूला पाणी टाकून घ्यायचं, ह्याला पण टाकून घ्यायचं. 3 ठिकाणी मी पीठ हे केलंय. तर आता हे पीठ पूर्ण मी मिक्स करून घेणार. पिठामध्ये एकही गुठळी राहिली नाही पाहिजे, असं पूर्ण छान फेटून घ्यायचं. आणि लागन तसं पाणी टाकीत राहायचं आणि फेटून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये लाल कलर टाकते मी. हे लाल कलर नाही बरं, पिवळा कलर आहे. त्या कलरचा रंग तसा आहे, पण बघा पिवळं पीठ झालं आहे. आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते. बघू शकता पीठ कसं झालंय ते. तर आता पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. ह्याच्यामध्ये पिवळा कलर टाकून आता ह्याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकते. हे ओवा टाकून घेते थोडासा. आणि हे हिरवा रंग आहे वेगळ्या पातेल्यामध्ये, ह्याच्यामध्ये लाल रंग टाकून घेतलाय आपण. आणि ह्या पातेल्यामध्ये पिवळा रंग टाकून घेतलाय. असे 3 रंगामध्ये आपण मिक्स करणार आहोत. अलग मिक्स केले मी. आता हे लाल रंग झाला की हिरवा रंग आपण असाच मिक्स करून घेणार आहेत. हिरवा रंग थोडा कमी वाटत आहे म्हणून मी परत थोडासा रंग टाकला आहे आणि थोडंसं पाणी टाकले. घट्ट वाटत आहे मला पीठ. आता बघू शकता इथं पण किती सुंदर असा हिरवा रंग आलेला आहे. तर आता मी ही हिरवा रंग पण पूर्ण मिक्स करून घेते. आता आपलं सगळं बघा हिरवा रंग हे सगळं मिक्स करून झाले. बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर दिसत आहेत. आता ह्याच्यामध्ये परत थोडंसं मीठ घालायचं. गोड पदार्थामध्ये कुठल्याही थोडं मीठ घालायचं बरं. मी आठवणीनं घालते. तर आता हे 3 पातेल्यामध्ये थोडं थोडं मीठ टाकून घेतलं मी. आता मीठ टाकलेलं परत मिक्स करून घ्यायचं सगळं. बघू शकतात आता हे मीठ टाकलेलं पण मी मिक्स करून घेतले 3 पातेल्यामधलं. झालं आपलं मिक्स करून. आता आपण गॅसकडे येऊ. गॅसच्या इथं कढई ठेवली, गॅस चालू केला मी. एवढं तेल टाकून घेतलंय कढईमध्ये, भरपूर असं तेल टाकलंय. आणि ही चाळणी आहे बघा, ह्या चाळणीनं आपल्याला बुंदी पाडायची. ह्यानं एकदम व्यवस्थित बुंदी पाडल्या जाते. मी प्रत्येक वेळेस ह्यानंच पाडते बरं. आता तेल चांगलं आपलं तापू द्यायचं. तापल्याच्या नंतर मी इथं जाळीमध्ये 1 चमचा सारण घेतलंय बेसन पिठाचं. आता आपण फिरवून घेऊ. फिरवून घेतल्याच्या नंतर बघू शकता एकदम एकच नंबर अशी बुंदी पडायला चालू झाली आपली. पहिल्यांदा थोडाच गाळून घेणार आहे, कारण तेल तापलं नव्हतं कानाने बघण्यासाठी. आता नंतरच्या वेळेस जास्त काढीन. तुम्ही बुंदी बघू शकता ती एकदम अशी गोल गोल पडलेली आहे. आणि बुंदीला लई जास्त वेळ भाजायची गरज लागत नाही. बघा ताटात काढून घेतली. आता परत असंच करणार मी. बुंदी काढून घेणार. आता थोडी जास्त गाळत आहे. आणखी एक वेळ कमीच गाळायची आणि नंतरच्या वेळेस जास्त गाळायची. आता ही पण आपण काढून घेऊया का ताटामध्ये मस्त. तेल पूर्ण निघून द्यायचं बरं, तेलासकट घ्यायची नाही. हे बघा इथं काढून झाली. आता इथं जास्त टाकली मी पूर्ण. आता ही पण काढून घ्यायची. हे बघा जास्त आता तेल चांगलं तापले त्यामुळे आपली व्यवस्थित निघत आहे. बघू शकतात इथं ताटामध्ये किती अशी बुंदी काढून झाली एकदम छान गोल गोल. आता ही आपण काय करू, मस्त अशी पांगवून ठेवायची आणि मोठ्या भांड्यामध्ये अशी पांगवून ठेवायची. म्हणजे कसं ही थंड होईल तोपर्यंत आपण ताटात दुसरी काढू. आता माझा पिवळा कलर काढून झालेली आहे पूर्ण बुंदी. आता मी इथे लाल कलरची बुंदी काढत आहे. आता ही पण मस्त असंच जसं ती काढली का बुंदी तसंच काढायचं. बघू शकतात आता इथं झाऱ्यानं कसा कलर सुंदर आलेला आहे.
ह्याला पण रंग किती सुंदर दिसत आहे बघा. आता ही पण आपण ताटामध्ये काढून घेऊया. बघू शकतात कसा. आता ही ना पूर्ण आपण त्या पहिल्या बुंदीमध्ये, पिवळ्या बुंदीमध्ये एका साईडला टाकून देऊ. आता हिरवा कलर टाकायला चालू करू. आता हिरवा कलर पण सेम तसाच काढायचा, जसा लाल कलर पिवळा कलर काढला ना तसाच हिरवा रंगाची पण बुंदी काढून घ्यायची. आणि तुम्ही कशी बनवता ते नक्की मला कमेंट करून सांगा बरं. मी अशी बनवते. आता हिरवा रंग पण आपण त्या पहिल्या रंगामध्ये मिक्स करून घेऊया. आता इथं कढई घेतली. कढईमध्ये मी 2 ग्लास पाणी घातलं आहे. गॅस चालू केला आहे. आता त्याच कढईमध्ये 2 ग्लास आपण पूर्ण साखर टाकून घेऊ. याच्यामध्ये मी 2 ग्लास फुल अशी मोठ्या ग्लासानं साखर टाकली. तोपर्यंत आता ही साखर उकळायली, तोपर्यंत आपण काय करू, बुंदीला असं पूर्ण मिक्स करून घेऊ. ते साखरचं गरम होईपर्यंत आपली इथं बुंदी मिक्स करून होते. आणि एकदम व्यवस्थित बुंदी पडली बरं आपली. एकच नंबर छान अशी मस्त सगळी गोल वगैरे. तर आता आपण ह्याला मिक्स करून घेऊ. चांगलं मिक्स करून घेते तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या. आता बघू शकतात इथं मिक्स करून झाली या. आता आपली साखर पण चांगली उकळून झाली. आता चाचणी यायचा टायमिंगवर आलेली आहे. तर बघू शकतात, तुम्हाला चाचणी दाखवते कशी घ्यायची त्या. तर इथं आणखी शिजायला चालू आहे आपली. थोडं सारखं हलवीत राहायचं त्याला. अशी उकळली ना साखर चांगली तर सारखं हलवीत राहायचं. मिक्स करून घेतच राहायचं बरं. थोडं पण हे करायचं नाही. आता बघू शकतात इथं आपली चाचणी होण्यापर्यंत आलेली आहे. आपण एका डिशमध्ये पाणी घेतलं आहे. तर आता पाण्यामध्ये आपण थोडंसं ते पाक टाकून बघू. चाचणीचा जे साखरचं पाणी आहे ना ते टाकून बघू. हे बघा, आणखी नाही, आपल्याला थोडं आणखी एक वेळा गॅसवर ठेवायला लागेल. बघा मिक्स करून घेते. परत एकदा तुम्हाला दाखवते. आता तरी चाचणी आपली झाली का नाही झाली, थोडंसं आणखी आपल्याला प्रयत्न करायला लागेल. चाचणी बघू शकता बरं, व्यवस्थित सगळं चाचणीवरच आहे. आता आपली थोडी 1 मिनिटाच्या गॅसवर आलेली आहे. 1च मिनटं आपल्याला आता कढई ठेवायची. बघू शकता बघा कसं एकदम तार धरली. सेम अशाच टाईपची चाचणी आली पाहिजे बरं. हे बघा, शेवटला एकदम चिकट झालं ना तरच मग टाकायला बरे पडते, नाहीतर ना व्यवस्थित होत नाही. मेन म्हणलं तर चाचणीच आहे. आता इथं पाक टाकून दाखवते तुम्हाला. हे बघा एकदम असं गोळीसारखं झालं का नाही. आता हे बघा इथं गोळी आपली परफेक्ट झाली. आता आपण चाचणी उलटून घेऊ आपल्या बुंदीमध्ये. 1 मिनिटाच्या आत मी मिक्स करून घेणार आहे, कारण ही पटपट मिक्स करायला लागते बरं, नाहीतर मग सगळ्या बुंदीला आपली चाचणी लागून जात नाही. तर आता मी हे पूर्ण मिक्स करून घेणार आहे. हे मिक्स करायला अजिबात हे करायचं नाही, एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्याच्या नंतरच आपल्याला त्याचं लाडू बांधता येतील. आपल्याला मोकळी बुंदी नाही बरं ठेवायची, पूर्ण असे लाडू बांधून घ्यायचे. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायला लागेल. आणि बुंदीमध्ये पूर्ण जर पाक गेला तरच लाडू बनतो, आणि जर बुंदीमध्ये पाक जर नाही गेला तर ती बुंदीचे लाडू बनले जात नाहीत. आणि आपल्याला लाडू बांधायचे असल्यामुळं आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण पाक आहे ना बुंदीमध्ये जाऊ द्यायचा, म्हणजे मग आपल्याला लाडू बांधता येईल. आता बघू शकता इथं मिक्स करून झाले. मी थोडेसे बदाम आणि काजू बारीक करून टाकलेत. जास्त काय नव्हते, थोडेच होते घरामध्ये, तेवढंच मी मिक्स करून टाकले वरून. आणि आता परत आपण ह्याला एकदम चांगलं मिक्स करून घेऊ. मिक्स करून घेतल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही किती मस्त असं घट्ट होत चाललं आहे हे सारण. आपण आता लाडू बांधायला बघून एकदा मिक्स करून चांगलं घेतल्याशिवाय लाडू बांधता येत नाही. आता इथं दाजीला पण बसवते, मी पण लाडू बांधते बघा. दाजीला काही जमत नाही लाडू बांधायला, त्याच्यामुळं त्यांनी नाही बांधला, मीच बांधत आहे. ते बघा त्यांना काही जमलंच नाही, त्याच्यामुळं मी पूर्ण लाडू मी स्वतः एकटीनंच बांधले बरं. आणि बघू शकतात किती मस्त असा लाडूला कलर आणि एकदम छान असे हे झालेत. मी एवढे बांधून घेतलेत. आता ह्याचे पण बांधून घेणार, पण माझ्या भावासाठी थोडी मोकळी बुंदी काढून घेणार. त्याला लाडू नाही आवडत, त्याच्यामुळं त्याच्यासाठी बाजूला थोडीशी बुंदी काढून घेते. बघू शकतात. आणि आता ही राहिलेल्या बुंदीचे परत मी लाडू बांधून घेते. 1 प्लेट मी बुंदी बाजूला काढून घेतली आणि आता ह्याच्या लाडू बांधून घेते. तर आपले सगळे लाडू 1 प्लेट मी पूर्ण ऑलरेडी बनवून झाले लाडू. आता ही दुसरे प्लेटमध्ये आपण हे लाडू बनवून घेऊ. बघू शकता ते एकच नंबर असा लाडू छान बनायला आहे. तुम्हाला दाखवते आता हे पण लाडू. आणि जसं थंड होईल ना, चाचणी परफेक्ट आली ना, थंड झालं तरी एकच नंबर लाडू बनतो आपला. बघू शकतात बघा कसा सुंदर असा लाडू बनला आहे. आता हे बाजूला ठेवून देते. खूप छान असा लाडू झाला आहे बघा.
आता सेम आपण असेच लाडू बनवून घेऊ. हे पण काहीच इजी आहे बघा. नुसता हातात घ्यायचा, असं 2 बोटांना दाबायचं, बरोबर लाडू तयार होतो आपला. हे बघा आता पूर्ण सगळे लाडू माझे बनवून झाले. तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. बघा अवघ्या 40 मिनिटामध्ये हे एवढे सुंदर लाडू बनवलेत मी बुंदीचे. आणि शिवाय दाजी बांधू लागत होते बरं, दाजीला जमले नाही बांधायला, एकच बांधू लागला, ते पण व्यवस्थित नाही झाला, मला काय आवडलं नाही. मग मी एवढे स्वतः एकटीनं बांधले तर. आणि चाचणी आपली एवढी परफेक्ट झाली ना, बुंदी थंड झाली तरी एकदम लाडू मस्त आले. मोकळी एक प्लेट ठेवली माझ्या भावासाठी, नाहीतर बाकी सगळ्यांचे लाडू बांधलेत. आणि लाडू बघू शकता तुम्ही एकदम कसे सुंदर. हे बघा लाडू किती मस्त झालेत असे सुंदर. आणि एवढी बुंदी मी कोरडी ठेवली, म्हणजे अशी न बांधायची, लाडू न बांधलेली एवढी ठेवली आहे. आणि हे बघा एकदम छान असे मस्त लाडू झाले. तर हे बघा, हे बघा बघू शकतात. आणि तुम्हाला हे फोडून दाखवते. हे बघा म्हणा, एकदम ह्याच्यामध्ये पण जाळी पडली. हे बघा किती सुंदर झालेत असे मस्त. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी. आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय, भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.